शेअर मार्केटनं ऐतिहासिक टप्पा गाठलेला आहे। पहिल्यांदा मार्केट 80,000 सेन्सेक्सनं ओपन झालेला आहे। कोरोना काळामध्ये 20,000 पर्यंत गेलेला हा सेन्सेक्स होता। 7 महिन्यांमध्ये सेन्सेक्स 70,000 ते 80,000 पोहोचलाय। 5 वर्षांमध्ये 80,000 सेन्सेक्सची ही उसळी आहे। सेन्सेक्सनं 80,331 आणि निफ्टीनं 24,372च्या पातळीवर आता पोहोचलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मुंबई शेअर बाजारानं ऐतिहासिक टप्पा गाठलेला आहे। पहिल्यांदाच मार्केट 80,000 सेन्सेक्सनं ओपन झालेलं आहे। कोरोना काळामध्ये 20,000 पर्यंत हा सेन्सेक्स पोहोचला होता, मात्र 7 महिन्यांमध्ये सेन्सेक्स 70,000 ते 80,000 पोहोचलेला आहे। 5 वर्षांमध्ये 80,000 सेन्सेक्सची उसळी पाहायला मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत केदार ओक, हे मार्केट एक्सपर्ट आहेत। आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। केदारजी, आपण पाहतोय मुंबई शेअर मार्केटनं ऐतिहासिक टप्पा गाठलेला आहे, याचा आपल्या सामान्य माणसांच्या जीवनावर कशा पद्धतीने सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल? मुळात एक गोष्ट मार्केटात अशी की कालच मार्केटने 80,000चा सेन्सेक्स पार केला होता आणि आज सकाळी तो ऑल टाइम हायला ओपन झाला। याचा मुख्यत्वे कारण आहे की म्युच्युअल फंडातून येणारा सामान्य माणसाचा पैसा आज दर महिन्याला जवळजवळ 35 ते 40,000 कोटी रुपये मार्केटमध्ये SIP मार्फत बाजारात येत आहेत। त्यामुळे मार्केटमध्ये पैशाचा फ्लो जोरात आहे आणि 20,000ला गेलेल्या कोरोना काळातला सेन्सेक्स आज 80,000वर येणं ही आपल्यासाठी माइलस्टोनची गोष्ट आहे। प्लस सातत्य धोरणातलं पॉलिसीचं कंटिन्युएशन, अर्थमंत्र्यांच्या ज्या काही योजना आहेत त्या कन्सिस्टन्सीमध्ये राहणं हे पण त्याला कारणीभूत गोष्टी आहेत आणि त्याचं साधारणतः परिपाक आपण आज सेन्सेक्सच्या स्वरूपात बघत आहोत। आणि ही आपल्याकरता चांगली गोष्ट की आज भारताचा शेअर बाजार 80,000 पर्यंत पोहोचलाय। निफ्टी ऑल टाइम हाय वरती आहे आणि पुढील काळात मार्केट चांगलं राहील असा अंदाज आहे। पण यापुढे गुंतवणूकदारांनी काळजीने शेअर्स घ्यावेत, चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घ्यावेत, न्यूज बेस्ड शेअर टाळावेत आणि ज्या कंपन्यांना पुढच्या काळात चांगले ग्रोथ आहे अशाच गुंतवणूक करावी। अगदी धन्यवाद केदारजी आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय मुंबई शेअर मार्केटनं ऐतिहासिक टप्पा ओलांडलेला आहे। पहिल्यांदाच मार्केट 80,331 सेन्सेक्सनं ओपन झालेलं आहे।